वचा काय म्हणते कोणती कंपनी आहे जोशी कंपनी इनवाइट्स एप्लिकेशन फॉर 45,000 शेअर्स जोशी कंपनीने किती शेअर्स विकायला काढले 45,000 किती शेअर विकायला काढले आणि एका शेअरची किंमत किती आहे 10 आता हा शेअर कसा विकला बाई 1 रुपया डिस्काउंटवर तुम्ही बोलत जा असं शांत नाही राहा कितीचा शेअर होता तो विकला कसा डिस्काउंट काढायला लागत काय त्याच्यात ऑन 1 रुपीज डिस्काउंट मग डिस्काउंट काय करायचा उरले किती म्हणजे होता 10चा विकला 9ला आता हे पैसे कसे आले तर पहिले ॲप्लिकेशनचे मिळाले 3 अलॉटमेंटचे मिळाले या 4 वर काय आहे डिस्काउंट आणि एकच कॉल आहे कोणता फर्स्ट अँड फायनल याचे किती 2 तर याची टोटल किती आली म्हणजे 10 रुपयाचा शेअर आपण विकला कितीला म्हणजे 1 रुपयाचा काय झाला इथपर्यंत क्लिअर आहे आता पुढे काय म्हणते ॲप्लिकेशन्स वेअर रिसीव्ड फॉर 65,000 शेअर्स आपण किती शेअर्स विकायला काढले होते 45 ॲप्लिकेशन किती आले 65 म्हणजे आपल्याला ॲप्लिकेशन जास्त आले आपल्याला ॲप्लिकेशन की कमी आले किती विकायला काढले होते 45 आले किती 65 म्हणजे 20,000 ॲप्लिकेशन जास्त आले म्हणजे ओव्हर सबस्क्रिप्शन आहे का अंडर सबस्क्रिप्शन आता पुढचं वाक्य काय म्हणते ॲप्लिकेशन वेअर रिसीव्ड फॉर 65,000 शेअर्स ऑफ व्हिच त्यापैकी 5,000 शेअर्स वेअर रिजेक्टेड अँड रिफंडेड मनी देअर याच्यापैकी 5,000 शेअर्स आपण काय केले रिजेक्ट आणि रिजेक्ट केलेले पैसे कोणाला लिहिता कोणत्या एंट्री मध्ये आले किती 65 रिजेक्ट किती झाले 5 आता उरले किती 60 पुढे काय म्हणजे मधुर की प्रो राटा अलॉटमेंट वाज मेड ऑन रिमेनिंग ॲप्लिकेशन रिमेनिंग म्हणजे उरलेल्या मग उरले किती 60 या 60,000 वर काय केला प्रो राटा किती वर 60,000 पण आपण किती विकू शकतो म्हणजे तरीही आपण 15,000 शेअर्स काय करणार आहे ऍडजस्ट करा असं सांगितलं नाही तरी ऍडजस्ट करायचे आणि हे ऍडजस्ट कोणाला करत असतात कोणत्या एंट्री मध्ये दुसऱ्या नंबर बरोबर आहे ना किती ॲप्लिकेशन आले होते आपल्याला 65 यापैकी 5,000 ॲप्लिकेशन काय केले रिजेक्ट काय केले उरलेल्या याच्यावर काय झाला पण आपली कॅपॅसिटी किती आहे 60,000 लोकांना आपण प्रॉमिस केलं का आम्ही तुम्हाला शेअर देऊ तुम्ही वाट पहा पण आपण किती लोकांना देऊ शकतो म्हणजे तरी आपण 15,000 काय केले कोणाला बसलं काय हे एवढं आलं पाहिजे सगळ्यांना याच्यावरच पूर्ण क्वेश्चन डिपेंड आहे मग आता सांगा आपण रिजेक्ट किती केले ऍडजस्ट किती केले समजलं पुढे म्हणते ऑल मनी रिसीव्ड सगळे पैसे भेटले पण एक शेअर होल्डर आहे मिस्टर पाटील आणि त्या पाटील कडे किती शेअर्स आहेत आणि मी तुम्हाला नेहमी सांगितलं आहे की त्या पाटील कडचे जे शेअर्स आहेत हे अलॉटेड आहे की अप्लाइड आहे वाचा तिथं मिस्टर पाटील हु अलॉटेड का अप्लाइड म्हणजे अलॉटेड आहे तर याच्या जवळ शेअर्स किती आहे कोणते पुढे काय म्हणते वाचा 900 शेअरचे यानं पैसे दिले कधीपासून अलॉटमेंट पासून मग ह्या पाटील जवळ किती शेअर्स आहेत यानं कशाचे पैसे दिले नाही अलॉटमेंट फर्स्ट अँड फायनल कॉल म्हणजे याच्यावर इथे कॉल इन कोणाच्या शेअरचा पाटीलचा पाटील जवळ किती आहे यानं काय दिलं नाही अलॉटमेंट फर्स्ट अँड फायनल कॉल आणि याचे शेअर फॉरफिट केले काय मग फॉरफिटची एंट्री करायची लागला तो कुठपर्यंत पोहोचाला मग आता आपण एंट्री करू क्वेश्चन समजला काय
सर्वांना चला पहिली एंट्री कायची किती करायच्या ऍप्लिकेशन मनी रिसीव्ड नंतर चला रिसीव्ड वाली एंट्री येते तुम्हाला सांगा रिसीव्ड वाली एंट्री कशी कशी होईल ऍप्लिकेशन अकाउंट क्रेडिट किती ऍप्लिकेशन आले होते 65 आणि ऍप्लिकेशनचे पैसे किती आहे 3 तर 65 मल्टिप्लाइड बाय 3 वरना बाय दोषार आहे लगोनी मलेच करून मागा 190 आता याचं काय पाहिजे कसं विचार बा ऍप्लिकेशन मनी रिसीव्ड आता रिसीव्ड झाल्यानंतर ट्रान्सफर फक्त ट्रान्सफर ची एंट्री सांगा फक्त ट्रान्सफर कशी होईल शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट पण आज क्वेश्चन कायचा आहे प्रो राटाच्या प्रश्नात दुसऱ्या नंबरची एंट्री चेंज होते रिजेक्ट केले असेल तर बँक लिया लागते आणि ऍडजस्ट केले असेल अलॉटमेंट लिया लागते काल आपण दोन प्रश्न घेतले कालच्या एका प्रश्नात आपण शेअर रिजेक्ट केले होते तेव्हा आपण फक्त बँक लिहिलं होतं दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपण शेअर्स तेव्हा बँक लिहिलं होतं काय तेव्हा काय लिहिलं होतं पण आज काय झालं काही शेअर्स रिजेक्ट केले काही शेअर्स मग आज दोन्ही नाव होईल कोणते कोणते बँक अकाउंट क्रेडिट आणि शेअर अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट एंट्री समजली काय आता याचं काय पाहिजे सांगा कसं करू and excess application adjusted rejected फक्त आता अमाउंट कशी काढायची हे पहिलं नाव काय आहे शोधा मग ऍप्लिकेशन किती आले 65 हे बँक कशासाठी लिहिलं रिजेक्ट किती केले 5 हे अलॉटमेंट कशासाठी लिहिलं ऍडजस्ट किती केले 15 आणि इथं कॅपिटल ला येईल 40 हे पैसे वेगळे हे त्या शेअरची संख्या आणि या सगळ्यांना मल्टिप्लाय किती न करा 3 का 2 चला 65 गुणिले 3 195 45 गुणिले 3 135 5 3 15 आणि 15 3 45 ऍप्लिकेशनची एंट्री किती पाहिजे पहिले मग आता ऍप्लिकेशन नंतर काय याच्या पण किती पहिले ड्यू नंतर रिसीव्ड आणि ड्यू करताना त्याच्यावर काय आहे डिस्काउंट न ड्यू करता येते कसं होईल शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट अशी ना नाही काय आहे त्याच्यावर मग एंट्री अशी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट शेअर डिस्काउंट अकाउंट डेबिट व्हेरी गुड आता पैसे कसे लिहायचे हे पहिलं नाव काय आहे पहा तिथं अलॉटमेंट वर किती रुपये मग इथं 4 डिस्काउंट चे किती आहे 1 मग डिस्काउंट ला किती तर इथं येते 5 हे किती शेअरचे पैसे झाले आणि याला मल्टिप्लाय 65 करायचं का इथून पुढे प्रॉस्पेक्टस घ्या प्रॉस्पेक्टस किती आहे चला 45 गुणिले 4 1 45 गुणिले 1 45 आणि 45 गुणिले 5 2 25 2 25 आता याचं काय पाहिजे कसं होईल allotment money due
ऑन डिस्काउंट. ड्यू ऑन डिस्काउंट. बरोबर आहे. आता अलॉटमेंट ड्यू नंतर काय करायचं? रिसीव्ह ची एंट्री माहिती आहे तुम्हाला? सांगा रिसीव्ड वाली एंट्री कशी होईल? बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट. आता याचे पैसे आपण कसे काढत होतो? कितीचे पैसे मागितले होते? 45,000. सरले ओके. माझ्याजवळ नाही दिले. कितीचे मागितले होते? आपल्याला कोण पैसे देणार? मिस्टर पाटील जवळ किती आहे? 900. तर 900 चे मिळणार म्हणजे पैसे मिळेल 44,000 आणि मल्टिप्लाइड बाय अलॉटमेंट चे 4. असं आपण काढत असतो. पण आता असं काढायचं काय नाही. आता काय झालं? क्वेश्चन हा प्रोराटाचा आहे आणि अलॉटमेंट वर कोणी नाही. मग आता डायरेक्ट चौथी स्टेप का सगळ्या स्टेप? सगळ्या स्टेप कधी लावायच्या? जेव्हा क्वेश्चन प्रोराटाचा असेल आणि अलॉटमेंट वर कोणी असेल. तर याचं आन्सर जुन्या पद्धतीनं काढायचं नाही. याच्यासाठी यूज करायच्या 4 स्टेप. किती स्टेप? 4. चला पहिल्या नंबरची स्टेप आहे रेशो. पहिल्या स्टेपचं नाव काय आहे? रेशो. रेशो कोणा कोणामध्ये निघत असतो? अप्लाइड आणि अलॉट. अप्लाइडला लिहिताना प्रोराटा वाले शेअर घ्यायचे. तुम्ही विसरले आहे मला माहिती आहे म्हणूनच मी 3-3 4-4 दिवसाच्या गॅपा सोडतो. मला अप्लाइडला लिहिताना प्रोराटा वाले शेअर लिहायचे. कोणते वाले? शोधा मग प्रोराटा किती वर झाला? इथं 60,000. अलॉटेडला लिहिताना प्रॉस्पेक्टस वाले लिहायचे. मग प्रॉस्पेक्टस किती होतो? 45. अप्लाइडला कोणते लिहायचे? प्रोराटा. अलॉटेडला कोणते लिहायचे? एवढं समजलं. आता आपण कोणाच्या शेअर बद्दल बोलत आहे? पाटील कडे किती आहे? 900. कोणते? मग अलॉटेड आहे तर इथं लिहू की इकडे लिहू? अलॉटेड मध्ये किती? 900. मग तो रूल लावायचा की 45,000 साठी 60,000 तर 900 साठी किती? यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 60,000 मल्टिप्लाइड बाय 900 अपॉन 45,000. 2 2 0 कॅन्सल. 0 0 कॅन्सल. 9 1 जा 9. 9 5 जा 45. 12 5 60. 2 0 दशेच्या दशे. किती आले? याचा अर्थ असा झाला. कसा झाला? 1200 साठी पाटीलनं अप्लाय केलं होतं पण त्याला मिळाले किती? 900. म्हणजे अलॉट किती झाले? 900. मागतले किती होते त्यानं? 1200. पण त्याला भेटले किती? 900. हे झाली स्टेप पहिली. किती स्टेप काढा लागते? 4. ह्या कधी काढा लागते हे सांग. जेव्हा क्वेश्चन प्रोराटाचा असेल तेव्हा. आणि आता दुसऱ्या नंबरची अप्लाइड मायनस अलॉटेड. दुसरी स्टेप कोणती आहे? अप्लाइड मायनस अलॉटेड. इथंच काढलाय आपण. अप्लाइड किती काढले? 1200. अलॉटेड किती होते? 900. याला मल्टिप्लाय करायचे ऍप्लिकेशनचे पैसे. कायचे पैसे? गुणेला 30. चला 12 त्रिक 36. 9 त्रिक 27. उरले 9. हे झाली स्टेप दुसरी. आता तिसऱ्या नंबरची स्टेप आहे कॉल इन अरियर्स. काय आहे? कॉल इन अरियर. कोणाच्या शेअरवर आहे? पाटीलच्या. मग पाटील जवळ 1200 आहे का पाटील जवळ 900? मग अरियर 900 वर येईल का 1200 वर येईल? 900. आणि गुन्हेला अरियर ऍप्लिकेशन वर आहे का अलॉटमेंट वर? अलॉटमेंटचे पैसे किती? 9 4 36.
कुठून काढले समजले काय? याच्यातून मायनस करायचं आन्सर ऑफ स्टेप नंबर 2. कोणती स्टेप? 2 नंबरची. चला 2 नंबरच्या स्टेपचा आन्सर किती आहे? 900. तर 900 याच्यातून काय करायचं? 36 मधून 900 गेले 2700. पक्का? हे झाली आपली स्टेप नंबर 3. आता आहे स्टेप नंबर 4. काय माहित कोणाले सांगा काय? अलॉटमेंट मनी रिसीव्ड. आता अलॉटमेंट मनी रिसीव्ड करायसाठी काय करायचं? पहिले अलॉटमेंट ड्यू करायचं. काय करायची? मग पहिले असं लिहून घेऊ अलॉटमेंट मनी ड्यू. तर ड्यू करा नाही लागत, इथं करून ठेवलीच आहे आपण अलॉटमेंट ड्यू. कितीची ड्यू केली तेच इथं लिहू. कुठून आणले योगनची माहिती आहे काय? नाही तर मग डबल काढतो. किती वर ड्यू करशील? 45,000. आणि गुन्हेला अलॉटमेंटचे किती? 45 गुणेला 4 81. आता याच्यातून मायनस करायचं ऍडजस्टेड इन एंट्री नंबर 2. तर 2 नंबरचा एंट्री हे ऍडजस्ट केले का हे ऍडजस्ट केले? हे 15,000 काय केले? आपल्याला कोणते पाहिजे? ऍडजस्ट किती केले? 45. आणि अजून एक एंट्री मायनस करायची कॉल इन म्हणजे तिसरी वाली स्टेप. तर तिसरी वाली स्टेप होती 17. 2700. हे याच्यातून मायनस 1,32,300. हे झाली आपली अलॉटमेंट मनी रिसीव्ड. किती रिसीव्ड झाले? 1,32,300. कुठून आले समजले का सगळ्यांना? नक्की? काही प्रॉब्लेम? ह्या 4 स्टेप कधी काढायच्या? जेव्हा क्वेश्चन प्रोडाटाचा असेल तेव्हा, अलॉटमेंट वर येत असेल तेव्हा. आता आपण असंच करू, 2-4 दिवस गॅप देत जाऊ, 2-4 दिवसांना अजून. तुम्ही विसरले होते ना सगळं? झालं का रिवाइज? आता अलॉटमेंट नंतर काय? याच्या किती? पहिले ड्यू नंतर रिसीव्ह. तर पहिले ड्यू. ड्यू ची एंट्री कशी दी? शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट. ड्यू किती वर करायचा? पूर्ण शेअर वर. पूर्ण म्हणजे 60 वर लागत काय? आपली अवकाश लागत, आपली कॅपॅसिटी. मग आपली कॅपॅसिटी किती होती? 45 मल्टीप्लाइड बाय 2. किती? हे 2 गुण झाले समजले काय? बरोबर आहे? आता बी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी ड्यू ना. आता ड्यू नंतर रिसीव्ह वाली कशी बी? बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट क्रेडिट. आता कितीचे पैसे मागितले? 45. फायनल कॉल वर सुद्धा पाटील पैसे देणार म्हणजे याच्यावर पण काय? मग आता डबल 4 स्टेप काढायचे काय? मग आता जुनीच मेथड वापरायची. कितीचे पैसे मागितले? पाटील कितीचे देणार नाही? 900 का 1200? मग 900 याच्यातून काय करायचे? उरले 44,100 मल्टीप्लाइड बाय 2. 88,100. 200 ना बे? 200. काही सांगतो 88,200 ना. आता याचं कसं होईल? त्याच्यात प्रॉफिट करायला सांगितले पण तरी आपण हुशार आहे, वेळही आहे, जागाही आहे. तर प्रॉफिटची एंट्री करू. कोण पैसे दिलेले नाही
कायचे फर्स्ट अँड फायनल कॉल. मग म्हणून याचे शेअर काय करून घेऊ? फॉरफिट करताना काय करायचं? 2 एंट्र्या पक्क्या लिहायच्या. कोण बोला? शाबास, पोरगी हुशार हेच आहे पुऱ्या वर्गात. पण घेतो तिचा ह्या 2 एंट्र्या पक्क्या लिहायच्या. कोणत्या? शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट आणि शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट. या 2 कन्फर्म लिहायच्या. आता आपण कुणाचे फॉरफिट करणार आहे? पाटीलनं आपल्याला कायचे दिले? मग ज्याचे पैसे त्यानं दिले नाही तर त्यांचे नाव क्रेडिट लिहिलं. मग त्यानं काय दिलं नाही? अलॉटमेंट फर्स्ट अँड फायनल कॉल. आणि शेअर कायच्यावर विकला होता? मग अजून एक नाव लिहायचं, शेअर डिस्काउंट अकाउंट. समजलं? आता पैसे कसे काढायचे? कॅपिटलला लिहिताना शेअरची ओरिजिनल व्हॅल्यू किती होती? 45,000. किती होती? 10 रुपये. फॉरफिचरला लिहायचे नाही. अलॉटमेंटला तर बिलकुल लिहायचे नाही, ते ब्लँक राहू द्यायचं. फर्स्ट कॉलचे 2, फायनल कॉलचा 1, सॉरी डिस्काउंटचा 1. एवढ्या ठिकाणी लिहिताना त्या व्यक्तीचे अलॉटेड शेअर कोणते शेअर लिहायचे? मग पाटील जवळ अलॉटेड किती होते? यांना मल्टिप्लाय किती न करा? 909. पण या फॉरफिचरला अलॉटेड लिहायचे नाही, या फॉरफिचरला लिहायचे अप्लाइड. मग अप्लाइड किती होता? 1200. आणि अप्लाइडचे पैसे किती होते? 3 ना. कुठून आले समजले? सगळ्या वेळेस कोणते शेअर घ्यायचे? अलॉटेड. पण ह्या फॉरफिटेडले लिहिताना कोणते लिहायचे? आता प्रत्येकाचं मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर मिळून जाईल. 900 गुणिले 10 9,000. 12 गुणिले 3 3600. 9 दोन्ही 18. 9 1 9. आता डेबिट साइड किती आली? क्रेडिट साइड करून बघू. 3 4 4 4 18 18 आणि 36 54 54 आणि 9 63. 6300. इकडची किती आली होती? 9. उरले 2700. हे 2700 कोणाच्या समोर? अलॉटमेंटच्या समोर. किती लिहिले? 2700. आता हे आन्सर चुकलं का बरोबर हे शोधायचं म्हटलं. अलॉटमेंटला किती पैसे आहेत? तेवढं आन्सर आपलं 3ऱ्या नंबरच्या स्टेपचं असतं आहे का? म्हणजे आपलं बरोबर. चला मग लिहूया.